मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र. या क्षणाची महाराष्ट्रातली विशेषतः मराठवाडा बीड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर पावसाने थैमान घातलंय. अक्षरशः कहर झालेला आहे पावसाचा. कित्येक ठिकाणी लोकांची शेतजमीन वरचा सगळा सुपीक थर वाहून गेलेला आहे. काही ठिकाणी काही लोक वाहून गेलेले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. आता तात्काळ प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करणं, या सगळ्या नुकसान भरपाईचे पंचनामे करणं आणि या लोकांना राहत देणं हे सगळे विषय महत्वाचे आहेत. मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी कोणते विषय आहेत तर चर्चेच्या केंद्रस्थानी पाऊस हा विषय नाही, लोकांचं नुकसान हा विषय नाही. चर्चेच्या केंद्रस्थानी हा विषय आरक्षणाचा आहे. रोज उठून कुणीतरी कुठला तरी वक्ता काहीतरी बोलतो आणि त्याच्याने एक गदारोळ होतो, माध्यमांना मसाला मिळतो आणि माध्यमांमध्ये त्या विषयाच्या विपुल प्रमाणात चर्चा सुरू होतात. मग लगेचच एक बोलला त्याची रिॲक्शन, अमुक असा बोलला, तुम्हाला याच्यावर काय वाटतं, मग त्यांनी असं म्हटलं तुमच्या विधानावर, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे. अशा पद्धतीने क्रिया प्रतिक्रिया यामध्ये सगळे अडकलेले आहेत. पण मूळ मुद्दा खरंच आरक्षणाची चर्चा जशी केली जाते ते तसं आहे का? ज्या पद्धतीने आरक्षणाची चर्चा व्हायला हवी ती तशी होतीये का? मुळात आरक्षणाबद्दल आपल्याकडे अनेक समज गैरसमज आणि अनेक संकल्पना आहेत. काहींचं थोडशा अर्धवट माहितीमुळे सुद्धा या संकल्पना थोड्या विपरीत पद्धतीने मांडल्या जातात किंवा घेतल्या जातात, ज्यामुळे सामाजिक विण उसवली जाते. ती उसवू नये यासाठी मूळ आरक्षण संकल्पना काय आहे ती संकल्पना आधी समजून घेणं गरजेचं. मुळात आपल्याकडे जे आरक्षणाची मूळ संकल्पना आली होती ती जेव्हा स्टेट्स अँड मायनॉरिटीज पुस्तक लिहिलं गेलं, स्टेट्स म्हणजे संस्थानिक, मायनॉरिटीज इथला अल्पसंख्याक समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930ला स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी संस्थाने खालसाकरणाची मोहीम चाललेली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ती मोहीम हातात घेतली होती. तेव्हा संस्थानिक आणि अत्यंत अल्पसंख्याक समाज या दोघांना जर एकाच प्रतलावर आणायचं असेल तर काय करावं लागेल तर संस्थानिकांचे काही अधिकार कमी करत त्यांना थोडंसं खाली आणूया आणि अल्पसंख्याकांना काही जास्तीचे अधिकार देऊन त्यांना थोडं वर उचलूया, म्हणजे दोघेही एकाच प्रतलावर येऊ शकतील, अशी ती मांडणी होती. आणि त्या मांडणीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ती व्याख्या आरक्षणाची जी केली गेली ती व्याख्या अशी होती की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत, ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण. आता नीट समजून घ्या, जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं सामर्थ्य. निर्धोक हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे धोका होता का, कुणाला धोका होता आणि कुणापासून धोका होता आणि तो कसा धोका होता, नेमका कसला धोका होता, तर याचाच विचार करणं आणि तो धोका टाळणं, किंबहुना ते सर्व प्रकारचे धोके नष्ट करून एक निकोप वातावरण तयार करून देणं म्हणजे आरक्षण. अशी आरक्षणाची व्याख्या केली गेली. आणि आपल्याकडे भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये जिथे मूलभूत अधिकार मांडलेले आहेत, या मूलभूत अधिकारांमध्ये जिथे कलम 14 मध्ये एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, अर्थात कायद्यासमोर सगळे समान आहेत, त्या कलमाला त्याचा विचार करत की सगळे कायद्यासमोर समान आहेत. 15 कुठलाही आपण 15 आणि 16 मध्ये सांगितलं की सर्वांना समान संधी दिली जाईल आणि भेदाभेद केला जाणार नाही. पण भेदाभेद केला जाणार नाही म्हणतानाच त्याला एक अपवाद जोडला गेला, तो होता कलम 16(4)(अ)चा. हा कलम 16(4)(अ)चा जो काही अपवाद जोडलेला आहे तिथेच आरक्षण जोडलं. त्याच्या तरतुदी कलम 340, 41, 42 मध्ये आल्या. या आरक्षणाच्या तरतुदीचा जर नीट विचार केला तर या संबंधाने काही समज आणि गैरसमज आहे. पहिला तर गैरसमज असा आहे की मुळात आरक्षण म्हणजे तुम्ही इतरांवर अन्याय करताय. मुळात लक्षात घ्या की आरक्षण हे कुणालाही जास्तीचं प्रिव्हिलेज देणं नाहीये. तर आरक्षण ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांना संधी प्राप्त करून देणं आहे. किंबहुना ती संधी का मिळाली नाही त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मागासलेपणाचा विचार करून ते आरक्षण देणं आहे. घटनेत जे आरक्षण नमूद केलं ते आरक्षण जातीनिहाय आरक्षण नमूद केलं गेलं. मग त्याच्या पुढचा मुद्दा येतो, एक पुढचा गैरसमज येतो. काय तर मुळात ह्या आरक्षणाची कालमर्यादा जर 10 वर्षांची होती तर ते आरक्षण वाढवलं का बरं?
तर पुन्हा नीट समजून घ्या की आरक्षणाची कालमर्यादा, राजकीय आरक्षण आणि सामाजिक आरक्षण असे दोन वेगळे प्रकार आहेत. सामाजिक आरक्षणामध्ये, सामाजिक म्हणजे जे शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे हा एक भाग आहे आणि राजकीय आरक्षण हा दुसरा भाग आहे. सामाजिक आरक्षण हे कुठलीही कालमर्यादा त्याला घातलेली नाही. आपल्याकडे जी 10 वर्षाची कालमर्यादा घातली ती राजकीय आरक्षणाला घातली गेली. 10 वर्षच तुम्हाला आरक्षण दिलं होतं आणि मग 10 वर्षाचं आरक्षण पुन्हा पुन्हा वाढत गेलेलं आहे असं म्हणत जेव्हा त्यांच्यावर एक सशक्त वर्ग दुर्बलांवरती डाफरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सशक्त वर्गाने विचार करण्याची गरज आहे की याच्यात दुर्बलाचा संबंध येतो कुठे. मुळात आरक्षणाची कालमर्यादा, राजकीय आरक्षणाची बरं का, ती वाढवायची जरी असेल तर ती वाढवण्यासाठी आपल्याकडे स्पेशल मेजॉरिटीची मुवमेंट करावी लागते, विशेष बहुमताने घटना दुरुस्ती. आणि विशेष बहुमताने जेव्हा घटना दुरुस्ती करायची असते तेव्हा साहजिकच तिथे तेवढा मोठा टक्का त्या वर्गाचा असणं अपेक्षित आहे. पण तशी परिस्थितीच नाहीये आपल्याकडे की पार्लमेंटमध्ये इतकी मेजॉरिटी ही त्या आरक्षित प्रवर्गातल्या लोकांची असेल की जे स्वतः पुढे येऊन ही सगळी घटना दुरुस्ती करू शकते. मग तरीही ही घटना दुरुस्ती होते कशी काय बरं? तर ही घटना दुरुस्ती होते ती केंद्रात जो सत्तेतला पक्ष आहे तो सत्तेतला पक्ष त्या संबंधाने दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवतो आणि ती दुरुस्ती होते. बरं, मग अशी दुरुस्ती होत असताना शेड्यूल कास्टमध्ये कोण असावं, शेड्यूल ट्राईबमध्ये कोण असावं, एनटी मध्ये कोण असावं हे ठरवणार कोण? तर हे ठरवणार कायदा. कायद्याने ते कसं ठरवलं? तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 330 मध्ये ती मांडणी केली गेली. अनुच्छेद 330 मध्ये त्याचे निकष सांगितले गेले. मी हे का सांगते त्याचं कारण सांगितलं पाहिजे. सध्या भाजपच्या पेरोलवर काही लोक काम करत आहेत आणि भाजपच्या पेरोलवर काम करताना ते जाणीवपूर्वक अमक्याला एसटीत टाका, तमक्याला एसटीत टाका, एनटीतला इकडे आणा, अशा ज्या काही गोष्टी केल्या जात आहेत किंवा जे बोललं जात आहे हे करणं इतकं सोपं आहे का? नाही, हे करणं इतकं सोपं नाहीये. मग काय करावं लागेल? तर पहिल्यांदा तर त्याचे निकष नीट समजून घ्यावे लागतील की आपल्याकडे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या संबंधाने असे काय निकष आहेत. आता यातला जो पहिला निकष होता तो होता शैक्षणिक मागासलेपणाचा, की शेड्यूल कास्टमध्ये कोण असतील तर ज्यांचा शिक्षणाचा टक्का अतिशय कमी आहे असे एक विशिष्ट जात नाही तर एक जाती समूह की ज्यांचा शैक्षणिक टक्का अत्यंत अगदी नाहीच्या बरोबर आहे. घटना निर्माण होतानाचा केलेला विचार. पुढे सांगितलं होतं की ज्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक मागासलेपणाचे जे शिकार आहेत, सामाजिक आणि सांस्कृतिक मागासलेपणाचे शिकार आहेत म्हणजे नेमकं काय आहे? तर ज्यांच्यामध्ये अजूनही उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य हा वरिष्ठ कनिष्ठ हा जो भेद आहे, ज्या जात समूहांच्या बद्दल हा भेद पाळला जातोय असे लोक हे शेड्यूल्ड कास्टमध्ये येऊ शकतात. आता हा जे सामाजिक मागासलेपण आहे किंवा सांस्कृतिक मागासलेपण आहे किंवा हा जो भेद आहे, हा भेद जर अधिक स्पष्ट करायचा असेल तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे 5 प्रकारच्या बंद्या सांगितल्या गेल्या. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी. गावबंदी की ज्या लोकांची घरं गावात असू नयेत, गावाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात असली पाहिजेत, अशा ठिकाणी की जिथे सगळ्या गावचा कुडा कचरा, सांडपाणी, पावसाचं पाणी, सगळी घाण वाहवत त्याच दिशेला गेली पाहिजे, किंबहुना ज्या दिशेला ती सगळी घाण जाते अशा दिशेला ते लोक राहिले पाहिजेत हे सांगितलं गेलं. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तिकडे दलदल होईल आणि जे दलदलीत राहतात ते दलित म्हणवले जातात अशी एक दलित शब्दाची व्याख्या पुढे आली. या संबंधाने बाबासाहेब किंवा क्रांतिबा ज्योतिबा फुले म्हणतात की तुम्ही दलित होणं नाकारा. तुम्ही दलित होणं नाकारा म्हणजे काय? तर तुमच्या वस्त्या या मुख्य प्रवाहात असल्या पाहिजे. तुमचं त्या दलदलीतलं जे राहणं आहे ते वस्तीस्थान तुमचं तिकडचं नष्ट होऊन तुम्ही सुद्धा इतरांसारखे जिथे की सर्व लोक समान आहेत अशा नागर वस्तीमध्ये तुम्हाला राहता आलं पाहिजे. भौगोलिक अलगावता ती कमी झाली पाहिजे हा विचार मुळात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत आहेत. सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण म्हटलं की गावबंदी, स्पर्शबंदी की स्पर्श करायचा नाही अशी एक मांडणी झाली. मग पुन्हा सांगितलं गेलं
की रोटीबंदी की खानपान चालणार नाही, की अमक्याच्या घरचा आम्ही खाणार नाही, आम्ही घेतला तरी तो कोरडा शिधा घेऊ, आम्हाला तुमचं अन्न चालणार नाही, अशा पद्धतीने हे जे खानपान आहे हे इथून पुढे चालणार नाही. रोटीबंदी, बेटीबंदी म्हणजे काय तर आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला जाईल. लोटीबंदी, पाणवठे सगळ्यांचे एकसारखे असतील. जिथे कुठे म्हणजे एकाच पाणवठ्यावर जर वेगवेगळ्या जातीचे लोक जात असतील आणि विशिष्ट जातीच्या लोकांना जर रोखलं जाणार असेल तर हा सामाजिक भेदभाव आहे, किंबहुना त्यांना निर्धोकपणे त्या पाणवठ्यावर उतरता येत नाहीये. जात हा घटक जर विवाह संबंधाच्या आड येत असेल किंवा अजूनही ऑनर किलिंगच्या नावाखाली कनिष्ठ जातीतल्या मुलाशी वरिष्ठ जातीतल्या मुलीने लग्न केलं किंवा जे काही असेल ते, हे जे अनुलोम विवाह आहेत, अशा अनुलोम विवाहांमध्ये बऱ्याचदा अशा श्रेष्ठ जातवर्णीयांकडून कनिष्ठ जातवर्णीय असणाऱ्या विवाह संबंधातल्या जोडीदाराची हत्या होणं म्हणजे त्याला धोका निर्माण करणं आहे. हे जे किंवा आपण अजूनही मला वाटतं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरला एक घटना घडली की मंदिराच्या चौथऱ्यावर मातंग समाजातला एक नवरदेव घोड्यावर बसून त्याने वरात काढली आणि तो चौथऱ्यावर चढला म्हणून अख्खा गाव मारायला धावला. हे वाईट आहे. हे त्यांच्या जगण्याला धोका निर्माण करणारं आहे. हे सामाजिक स्पर्धेत निर्धोकपणे त्यांना उतरता येत नाहीये. त्यामुळे ज्या ज्या लोकांच्या बाबत हे निकष आहेत, गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी असे निकष ज्या ज्या लोकांबद्दल लावले जातात, अशा लोकांना कुठल्या प्रवर्गात ठेवावे तर अशा लोकांना शेड्यूल्ड कास्ट अर्थात अनुसूचित जातीच्या प्रवर्गात ठेवावे, घटनेने सांगितले. बरं, याचा लाभार्थी कोण कोण असेल तर जो मूळ हिंदू आहे आणि जो मूळ शीख आहे, म्हणजे हिंदू धर्मातल्या ज्या काही जाती आहेत, ज्या जाती सामाजिक भेदभावाच्या बळी ठरलेल्या आहेत, अशा जातींना या आरक्षणाचा लाभ मिळेल किंवा त्यांना अनुसूचित जाती म्हणवलं जाईल, इतर धर्मातल्या नाही. हे फार महत्वाचं की इतर धर्मातल्या नाही, जे मूळ हिंदू आहेत आणि मूळ हिंदू धर्मातल्या जाती हे 1950च्या संविधानिक आदेशाने स्पष्ट केले गेले. मग शेड्यूल ट्राईबमध्ये कोण असावं बरं, तर मग शेड्यूल ट्राईबचं सांगितलं गेलं की शेड्यूल ट्राईबमध्ये जे भौगोलिक अलगावतेने राहतात, ज्यांच्याकडे सांस्कृतिक वेगळेपण आहे, की जे स्वतः कबिल्याने राहतात, जे नागर वस्तीपेक्षा त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या वस्ती आहेत, स्वतःची वेगळी एक संस्कृती आहे, जे भौगोलिक दृष्ट्या थोडेसे जंगल भागाशी जवळ असणारे किंवा तिथे निकटतम त्यांचा संबंध असणारे असे जे लोक आहेत, ज्यांना आपण आदिवासी वगैरे म्हणतोय, ही माणसं शेड्यूल्ड ट्राईब अर्थात अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये येतील. मग पुन्हा अजून काही प्रवर्ग केले गेले, ज्या प्रवर्गांना आपण सेंट्रल लेवलला ज्यांना ओबीसी म्हटलं आणि इकडे स्टेट लेवलला ज्यांना आपण नॉमॅडिक ट्राईब असं म्हटलं. पण ट्राईबमध्ये सुद्धा डिनोटिफाईड हे वेगळे आणि नोमॅडिक ट्राईब हे वेगळे, विमुक्त जाती हे वेगळे. आता याच्यातले जे डिनोटिफाईड आहेत ते जर नीट आपण समजून घेतलं तर लक्षात येईल की डिनोटिफाईड म्हणजे कोण, तर जे लोक हे काय म्हणता येईल त्याला की 1971च्या गुन्हेगार जमाती कायद्यानुसार ज्या जाती गुन्हेगार जाती म्हणून ठरवल्या गेल्या होत्या, 1871च्या. आता हा 1871चा गुन्हेगार जमाती कायदा काय आहे तर तो कायदा आपल्याला कळला पाहिजे. 1871चा गुन्हेगार जाती कायदा म्हणजे की जो कायदा हा ब्रिटिशांच्या काळात झाला होता. ब्रिटिशांचा स्वातंत्र्य लढा लढण्यासाठी आपल्याला 2 प्रवाह सांगितले जातात की एक होता जो वैचारिक खतपाणी देणारा, स्वातंत्र्य लढ्याला एक वैचारिक खाद्य पुरवणारा एक वर्ग, आणि दुसरा जो प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होत होता असा क्रांतिकारी सशस्त्र क्रांत्या करणारा वर्ग. पण एक तिसरा वर्ग जो चर्चेला आलेला नाहीये की सशस्त्र क्रांतिकारकांना त्यांच्यासाठी क्रांती करण्यासाठी आवश्यक असणारा शस्त्रसाठा किंवा इतर कुमक पुरवणारा एक वर्ग होता, ज्या वर्गाची चर्चा इतिहासात फारशी आली नाही. हा जो वर्ग होता
ज्या वर्गाने ब्रिटिशांचा खजिना प्रसंगी ब्रिटिशांचा खजिना लुटून या स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलं होतं, हे सगळे लोक ब्रिटिशांना ट्रॅक करता यावेत म्हणून ब्रिटिशांनी त्यांना 1871च्या गुन्हेगार जमाती कायद्या अंतर्गत ते जिथे कुठे राहत असतील तिथल्या त्यांच्या नजीकच्या पोलीस चावडीवर सकाळी आणि संध्याकाळी हजेरी द्यायला भाग पाडलं होतं. याने काय होत होतं की समजा एखादी ट्रेन, असं समजा की ब्रिटिशांचा खजिना किंवा ब्रिटिशांच्या शस्त्रागारावर जर एक मोठी धाड पडलेली आहे आणि ती मुंबईच्या भागात पडलेली आहे आणि नागपूरमध्ये राहणारा माणूस जर नागपूरला सकाळी त्याने हजेरी दिली आहे आणि संध्याकाळच्या हजेरीला तो उपस्थित नाही, तर ब्रिटिश गव्हर्नमेंट ट्रॅक करायची की कदाचित तिथला माणूस इकडे या मुंबईच्या घटनेत सामील होता का. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी 2 ठिकाणी त्यांनी हजेरी द्यावी. या 1871 गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये जे जे लोक होते या सगळ्या लोकांना बाजूला काढलं गेलं. नोमॅडिक ट्राईब मध्ये विशेष जे लोक आले होते ते लोक होते बंजारा आणि तत्सम. बंजारा ज्याला आपण गोर म्हणतोय, गोरमाटी म्हणतोय, काही ठिकाणी लमाण म्हटलं जातंय. बंजारा वेगळे, वंजारी वेगळे. बंजारा यांची स्वतःची भाषा आहे, गोत्र आहे, देवक आहे, यांचं स्वतःची संस्कृती आहे, यांच्या सगळ्याच गोष्टी, यांचं एकूण राहणीमान, लोकसंस्कृती, लोकजीवन हे प्रचंड वेगळं आहे. मग त्याच्या खाली अजून येतात NTB, NTC, NTD म्हणजे विमुक्त जाती ब, विमुक्त जाती क, विमुक्त जाती ड. मग विमुक्त जाती ड आणि क जे केले गेले त्याच्यात काही ड मध्ये वंजारी, क मध्ये धनगर आणि तत्सम लोक आणि ब मध्ये मात्र प्रचंड जाती एकत्रित टाकल्या गेल्या. हे ब मधले जे लोक आहेत हे सगळे जे सामाजिक दृष्ट्या अत्यंत अवनत गटातले आहेत, अर्थात यांच्याबद्दल स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव बाळगला जात नाही. हे गावगाड्यामध्ये येतात, गावगाड्यामध्ये हे वावरतात, गावगाडा यांच्याबद्दल कुठलीही अनटचेबिलिटी बाळगत नाही किंवा यांनी सवर्णांच्या पानोठ्यावर गेलो म्हणून यांच्या संबंधाने कुठल्याही प्रकारे यांच्यासोबत स्पृश्य अस्पृश्य भेद बाळगला जात नाही. मात्र हे लोक प्रचंड आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वेगळेपण आहे. विशेषतः NTB मध्ये येणारी जी माणसं आहेत ही माणसं ही वस्त्या करून राहणारी आहेत, नागरवस्तीपासून बाजूला राहणारी आहेत, यांची स्वतःची एक बोलीभाषा आहे, यांची स्वतःची एक संस्कृती आहे. यांच्यामध्ये दफन संस्कृती, दहनपेक्षा दफन संस्कृती म्हणजे एखादी व्यक्ती जर डेथ झाली तर मृत्यूपर्यंत तिला जाळण्यापेक्षा तिला पुरण्याकडे या लोकांचा कल आहे. यांच्या स्वतःच्या जात पंचायती आहेत, यांच्याकडे मातृसत्ता कुटुंब पद्धती आहे आणि ही सगळी जी माणसं आहेत ती विशेषतः मागून खाणाऱ्या जाती म्हणून यांचे उल्लेख सापडतात. कुठल्या तरी देवाच्या नावावर मागणे, मग वासुदेव असेल तर तो सकाळच्या प्रहारामध्ये रामाचं नाव घेत आपल्या दारामध्ये येत आहे, किंवा नंदीवाला तो नंदी बैल घेऊन महादेवाचं वाहन घेऊन तो आपल्या सोबत येत आहे. मसूनजोगी असतील, माकडवाले असतील, अस्वलवाले असतील, हे सगळेच्या सगळे लोक असतील, गोंधळी असतील, आराधी असतील, भराडी असतील, टकारी असतील, कंजारवाट असतील, लाललक्ष्मी असतील, जगवाले असतील, चित्रकथी असतील, अशा कितीतरी जाती आहेत ज्या NTB मध्ये आहेत. मंडळी, हे मी का सांगते माहितीये का? आत्ता भाजपच्या पेरोलवर काम करणारे लोक जे आरक्षण या मुद्द्यावर प्रचंड गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जाणीवपूर्वक वेगवेगळी विधानं करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना हे समजावं, त्यांच्या बोलण्यात येऊन जे इतर लोक कदाचित बहकू शकतात त्यांना समजावं की प्रवर्ग कसे ठरतात आणि या प्रवर्गात कोणते लोक येतात. आरक्षण हे जातीनिहाय आरक्षण असावं ही घटनेतली मूळ मांडणी आहे. हे आरक्षण आर्थिक स्तरावर असावं का असा एक चर्चेचा सूर आला. पण आपल्याकडे जेव्हा क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर, उन्नत आणि अवनत गट अशी जेव्हा विभागणी केली जाते तिथेच आर्थिक स्तर मान्य केला जातो, हेही आपल्याला माहीत असावं. आणि आता तर
EWS हा आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचा 10% कोटाच आपण मान्य केलेला आहे. हे फार विशेष आहे की ओबीसी पेक्षा हे जे EWSचं जे आरक्षण आहे या आरक्षणाचा जो कट ऑफ आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधला तो अत्यल्प आहे. मग EWS वाले जास्त सुखी आहेत का की ओबीसी वाले यांचं काही नुकसान होत आहे का? अनेक प्रश्न असतील. तुम्ही तुमचे प्रश्न विचारत राहा. मी फक्त कायद्याच्या संकल्पना सांगण्याचा प्रयत्न करते की आरक्षण या संकल्पनेबद्दल तुमचे अजून काही जर गैरसमज असतील, तुम्हाला असं वाटलं की नाही आम्हाला याच्यात अजून काही विचारायचंय, तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं मांडायचा मी प्रयत्न करते.